मी नंदकुमार बोराडे, घोडेगाव शिवसेना शहर प्रमुख। आमच्या या घोडेगावमध्ये गेले 4-5 दिवस जुलाब उलट्या यांनी या आजाराने मोठं थैमान घातलेले जवळजवळ 200 ते 250 लोकांना याचा त्रास झालाय। मी या ठिकाणी आमच्या सरकारी दवाखान्यात उभा आहे। या ठिकाणी सगळे बरेचसे पेशंट ॲडमिट होते, आता प्रमाण कमी झाले। तर ही मोठी घटना प्रामुख्याने पहिल्यांदा ज्यांनी मांडली ते भीमाशंकर टाइम्सचे पत्रकार किशोर वाघमारे यांनी लगेचच त्या बातमीला प्रसिद्ध केल्यामुळं हे आरोग्य खातं जागा झालं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सगळे चौकशी करून पेशंटला सगळे उपचार करण्याचे, त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम केलं। जिल्हा अधीक्षक जे आरोग्य खात्याचे ते पण इथे येऊन गेलेले आहेत। त्यामुळे मी प्रथमतः किशोर वाघमारे यांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो। त्यांनी असा ज्वलंत विषयाला, सर्वसामान्य लोकांना होणारा त्रासाला वाचा फोडली आणि हे आटोक्यात आणण्यासाठी त्यांचा पण मोठा सहभाग आहे। हे का घडते, घोडेगावमध्ये अनेक वर्षापासून डेंग्यूचे आजार वगैरे अस्वच्छता असल्यामुळे बरेच होते, पण यावेळेस इतकं प्रमाण वाढलं, गोरगरीब लोकांना जुलाब उलट्याने इतकं त्रस्त केलं, त्याच्यात जीव सुद्धा गेला असता। याला कारणीभूत थोडक्यात आपली जे घोडेगाव ग्रामपंचायत आहे या ठिकाणी तेथील नागरिकांनी बरेच वेळा येऊन पाण्याचे नमुने दाखवले आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याचे सूचना केल्या, पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि पर्यायाने मी सांगतो आरोग्य खात्याचं पण दुर्लक्ष नक्की आहेच। इथून मागं पण झाले, मागच्या जीबीएसचा पेशंट होता त्याच्या मागे 2-4 वर्षापूर्वी डेंग्यूचा आजार, हे असे प्रकार सतत होत राहतात आणि लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे करत आहेत। या आमच्या घोडेगावमध्ये जल जीवन मिशनचं काम सुरू झालं होते 4-5 महिन्यापूर्वी आणि प्रामुख्याने मला हे का सांगायचं वाटतंय, जल जीवन मिशनचं काम जिथं थांबलं तो 4 नंबर वार्ड आहे, त्या 4 नंबर वार्डामधलीच जवळजवळ हे सगळे पेशंट आहेत। त्या वार्डातील लोकांना याचा एकदम मोठा फटका बसलेला आहे आणि ते जल जीवन मिशनचं काम थांबलं। त्याला कारण असं होतं, एस्टिमेट प्रमाणे ते काम झालेलं नाही। जवळजवळ 1 मीटर खाली खोदून तो पाईप घ्यायला लागतो, पण हे वरवर 1-1.5 फुटावरच पाईपलाईन करून ते काम रेटण्याचं काम चालू होतं आणि ते काम न झालं, ते काम जर वेळेत झालं असतं तर हा आज प्रश्न उपस्थित झाला नसता। मग मला त्याला हेच जे जल जीवन मिशनचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्याला संबंधित पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी मनावर घेतलं असतं, ते काम उत्कृष्ट दर्जाचं करून घेणं त्यांची जबाबदारी असताना सुद्धा ते झालं नाही, ते थांबलं। याचा अर्थ ते नियमाने काम नाही। 1 ते 1.5 फुटच पाईप जवळजवळ 3 फूट 3.25 फूट खाली पाईप न्यायला लागतो। आता जाऊन पहा, मला हेच म्हणायचंय, या अशा गंभीर आजाराच्या बाबत घोडे ग्रामपंचायत पण जबाबदार आहे, तसेच आरोग्य खातं पण जबाबदार आहे असं मी म्हणेल। पण आता 1-4-5 दिवसात आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी अख्खं गाव पिंजून काढलं, हे मान्यच करायला लागेल। त्यांनी आटोक्यात आणण्याचे सगळे प्रयत्न केले, त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यावेच लागेल। पण ज्या वेळेस ते ग्रामपंचायतला सगळे नागरिक येतात, ते पाण्याचे नमुने घेतात, ते तुमची जबाबदारी नाही का पाणी हे करायची? ज्याप्रमाणे लोकांचा कर घेतला जातो तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं तुमचं काम आहे। कचरा डेपोचा पण विषय, असे बरेच विषय, अस्वच्छता बरेच आहेच आहे। मग मला एकच म्हणायचं, इथून पुढे जर असे आजार उद्भवले तर याच जबाबदार घोडेगाव ग्रामपंचायत, आरोग्य खाते असेल आणि पंचायत जीवाला काय झालं तर ते जबाबदार असतील आणि दवाखान्याचा जो खर्च इकडे तिकडे होतो तर ते संबंधित द्यायची तयारी ठेवावी। अन्यथा इथून पुढे जर असं काय झालं तर घोडेगाव शिवसेनेच्या वतीने, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। आणि गांभीर्याने घ्या आणि जीवाशी खेळत असणारे आजाराशी, इथून पुढे येणारे आजार या गांभीर्याने घेऊन तुम्ही त्वरित उपाययोजना करा, ही मला संबंधितांना नम्र विनंती आहे। जल जीवन मिशनचं कामामध्ये समजा ती खोदाई केली, त्या खोदाईमध्ये काही लिकेज वगैरे राहिले का असं नागरिकांचं तिथं म्हणणं आहे, बऱ्याच नागरिकांचं। बरोबर ना, जल जीवन मिशनचं काम मी तुम्हाला आता सांगितलं 1 मीटर खाली पाहिजे, पण 1-1.5 फुटच वर काम खोदलेलं आहे। मग ही जुनी पाईपलाईन आहे, त्याच्या खोदाईमुळे त्याला टच झाला असेल, त्याला होल पडले असेल, त्याच्यातून मग ते दुर्गंधीयुक्त पाणी, घाण पाणी त्या पाण्यात मिक्स होऊन हे झाल्याची शक्यता आहे। आणि दुसरं मला एकच म्हणायचं, तुम्ही उगाच एखादे म्हणाल हा काहीतरी आरोप करतो, पण मला हा पण संशय, ते काम का थांबलं? मग ते काम थांबलं म्हणून तर काय बा, कुणी काय पाण्याचा नमुना चेक करा मला असं म्हणायचं। नक्की दुर्गंधयुक्त पाण्यामुळे झालं का, त्याच्यात कुणी काय सांगता येत ना, काय मिक्स केलं काही,
काय भरवसा वाटत नाही. कारण का संशय आहे तुम्हाला? संशय त्याच वार्डातील एवढे पेशंट झालेत, याला कारण काय बरं? इथून मागं पण दूषित पाणी येतं, पण एवढं जुलाबोलट्यांचं प्रमाण एवढं कधी नव्हतं ना. हा, राजवाडा, बेगर वस्ती कधी वगैरे या आता भागामध्ये काय जास्त एवढं आता का म्हणजे ते काम थांबलं. मग संबंधितांनी कुणी ज्यांची हितसंबंध आहे का त्यांनी काय केलं का काय बा असं मला त्याच्यात पाण्यात काय मिक्स केलं का नाही, म्हणजे पाण्याचा नमुना घ्या. मग असं मला काय आरोप नाही करायचा, पण संशय असा चर्चा मी ऐकली का ते काम थांबलंय. मग ते कसं काय एखादं काय करू शकतात, लोकांचा काय भरोसा नाही, कुणी काय त्याच्यात टाकतील. मग बा हे काम थांबवलं किंवा थांबलं मग ते होण्यासाठी किंवा काय असं असू शकतं. संबंधित काय करू शकतात. म्हणजे आजकाल काय होईल हे सांगता येत नाही. पण पाण्याचे नमुने घ्या, त्याच्यात नक्की दुर्गंधी घाण पाण्याने झाले का, त्याच्यात काय मिक्स काय केलंय का झालंय का काय, हे दुसरं काय हे तुम्ही तपास करा, असं पण मला आरोग्य खात्याला ह्या निमित्ताने सांगायचंय. एवढे दिवस ते जलजीवन मिशनचं काम का रखडले? समजा ते जर चालू झालं असतं आतापर्यंत योग्य पद्धतीने, तर मग ही अशी परिस्थिती झाली नसती. समजा नागरिक म्हणतायत की बाबा जलजीवन मिशनच्या लिकेजमुळं हे आजार झाले, काही नागरिक म्हणतात. तर अपूर्ण काय ते काम जलजीवन मिशन? अपूर्ण हेच मी ती एस्टिमेट पाहिलं. त्या जलजीवन मिशनचं जे काम आहे, जो पाईप टाकला जातो 3 इंच काय पाईप आहे, तो जमिनी खाली जवळजवळ 1 मीटर म्हणजे जवळजवळ 4 फूट खाली खोदून टाकायला लागतो. पण तो कमीत कमी 1 ते 1.5 फुटच आहे ना. म्हणजे ते नियमानुसार काम नाही. आणि म्हणूनच मग ते काम त्यांनी थांबवलं असेल ना. ते यावर तक्रारी वगैरे आहे का? तक्रारी म्हणजे आम्ही एक प्रेस नोट दिली 4-5 महिने झाले का ह्या निमित्ताने का घोडेगावला मोठ्या पाईपलाईनची गरज जलजीवन मिशनचीच काय, तर वेगळ्या याच्यातून मोठा फंड टाकून ते काम हवा. आणि रस्त्याच्या खाली गेलं तर रस्ता नंतर आता हा जर 1-1.5 फूट पाईप असेल वर, रस्ता कसा होईल परत त्याच्यावर? हो, जर कदाचित म्हणजे काम पूर्ण झालं असतं ते, तर कदाचित ही वेळ आली 100% काम जर ते पूर्ण झालं असतं, 3-4 फूट खाली खोदाई करून जॉईंट करून दिलं असतं, ते लिकेज राहिलं नसतं. आणि ते हा जो प्रकार आहे तो झाला नसता. मला त्यांना पण याला जबाबदार धरायचं. तुम्ही अर्धवट काम सोडलं ना, त्याच्यामुळे पण हे लिकेज पाणी त्या भागातील जिथं पाईप कट केलेलं तुम्ही राहत आहे तिकडं त्या ठिकाणचेच पेशंट आहे सगळे जवळजवळ. बरोबर. मग हे जबाबदार आहेत ना, ते ग्रामपंचायत आहे, आरोग्य खाते काय आमची आहेच आहे, असं मला वाटतं. हे प्रकार थांबले पाहिजे. ओके.